नमस्कार मित्रांनो, व्हेज पुलाव आपण बनवला आहे. तर त्यासाठी एका कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे आणि 4 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे. आता उभा चिरलेला बारीक असा कांदा घालायचा आहे. तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपले शेंगदाणे घालायचे आणि ते पण छान फ्राय करून घेतले की त्याच्यामध्ये थोडंसं टमाटर घालायचं आहे आणि टमाटर पण फ्राय करून घ्यायचं आहे. ते फ्राय झालं की त्याच्यामध्ये बटाटा आणि फ्लॉवर छान कापून धुवून घेतला होता तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घालायची. आवश्यकतेनुसार तुम्हाला हवं तशी हळद, लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि मटण मसाला घालू शकता. तुम्हाला हवं ते तुम्ही अजून घालू शकता त्याच्यामध्ये आणि ते छान फ्राय करून घ्यायचं आहे. ते झालं की त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. जसं तांदूळ तुम्ही वापराल तसं तुम्ही त्यात पाणी घाला. आवश्यकतेनुसार मीठ घाला आणि हे पाणी उकळण्यासाठी थोड्या वेळ ठेवून द्या. इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता. आता हा पाणी उकळलेलं आहे इथं, तर त्याच्यामध्ये आपण तांदूळ जेव्हा तुम्हाला भात करायचा आहे तो तुम्ही त्यात घाला. त्याच्यावर हवं थोडीशी बारीक कोथिंबीर घाला आणि कुकर लावून द्या. आता इथं मी कुकर लावले, त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या मी केलेल्या आहे आणि वाफेवर थोड्या वेळ ठेवलं होतं. बघू शकता खूप सुंदर असं झालं आहे भात. व्हिडिओ आवडला असेल